पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: देहाधिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्ती कांता वरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. मंडळी, कालचा असणारा पुण्य पावन पर्व काळाचा दिवस आषाढ शुक्ल एकादशी सर्व वारकरी सर्व भाविकांनी मोठ्या आनंदाने संपन्न केलेला आहे. आणि कालपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. चातुर्मास म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंतचे 4 महिने. ह्याला आपल्या धर्मामध्ये चातुर्मास म्हणतात. या चातुर्मास्यामध्ये अनेक व्रतवैकल्य, अनेक नियम केले जातात. कोणकोणत्या पद्धतीचे नियम करतात, प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे. काही लोक एक वेळ जेवणाचा नियम करतात. काही माणसं पायामध्ये वाहन न घालण्याचा नियम करतात. काही माणसं कांदा, लसूण, वांग इत्यादी पदार्थ 4 महिने न खाण्याचा नियम करतात. असे अनेक नियम करतात. पण हे सगळे नियम करा किंवा न करा, त्याच्यामुळं फारसा काही फरक पडत नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती व्हायची असेल तर या नियमांचा फारसा संबंध येत नाही. नियम करावा तो एक प्रकारचा करावा. एक तर आपल्या ठिकाणी असणारी दुर्गुण जे काही असतील त्यापैकी एखादा दुर्गुण कमी करण्याचा नियम ठरवून करावा आपण. त्याचा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये फार चांगला उपयोग आहे. दुसरा नियम करावा तर भगवंताचं चिंतन, किमान दिवसातून 1 माळ तरी आपल्या नामस्मरणाचा जप व्हावा, अशा प्रकारचा नियम करावा की जे नियम केल्यानंतर आपण आहे त्यापेक्षा थोड्याशा वरच्या अवस्थेला जाऊ शकू. असा नियम जर आपण केला तर या चातुर्मासाचं आपल्याला निश्चित फळ मिळेल. अशा या चातुर्मासाबद्दल सर्व भाविकांना शुभेच्छा, खूप मनापासून शुभेच्छा. आता आपण आपल्या चिंतनाकडे वळूया. समर्थ या श्लोकामधून सांगतात की देहाधिक प्रपंच हा चिंतेला. माणसाचं मन सतत चिंतन करण्यामध्ये रममाण झालेलं असतं. त्याला चिंतनाला कोणता तरी विषय पाहिजे असतो. आणि चिंतनाचा विषय मनाचा ठरलेला एकच आहे, आपलं शरीर आणि त्या शरीराच्या संबंधानं असणारा प्रपंच जो मांडलेला आहे तो. याच गोष्टीचं चिंतन मनुष्य दिवसभर आणि रात्री झोपेसुद्धा तेच करत असतो. या देहाचं पोषण कसं होईल, तो चांगला कसा दिसेल, त्याला कपडे कोणते घातले म्हणजे बरं दिसेल, त्याला काय केलं तर चांगलं दिसेल, या देहाचं सुख कोणकोणत्या प्रकारानं कोणकोणत्या वस्तूमधून आपल्याला मिळवता येईल, अशा प्रकारे सतत देहाचं चिंतन आणि देहाच्या संबंधानं असणारा प्रपंच म्हणजे बायको, मुलं, घर, जमीन, प्रॉपर्टी, संपत्ती इत्यादी जे काही जो प्रपंच मांडलेला आहे तो प्रपंच, त्या संबंधाचं चिंतन हे सतत मन करत असते. म्हणून मनुष्याचा संसारिक जे म्हटलेलं ते एवढ्या करताच म्हटलेलं आहे की संसाराच्या चिंतनापेक्षा त्याचं मनुष्याचं बाहेर चिंतन सहसा जात नाही. काही मोजकी माणसं अशी आहेत की या संकुचित विचारापेक्षा वरच्या पायरीला जाऊन समाजाचं चिंतन करणारे आहेत, राष्ट्राचं चिंतन करणारे आहेत. अशा प्रकारची बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत. ते बहुसंख्य माणसं पशुतुल्य जीवन म्हणजे फक्त आपलं मी, माझं घरदार आणि माझा प्रपंच एवढाच विचार करणारे आहेत. समर्थ म्हणतात की सातत्यानं हेच चिंतन मनामध्ये मनुष्य करत असल्यामुळं काय होतं तर त्या प्रपंचाची आसक्ती मनामध्ये जास्त वाढत जाते. प्रपंच आणखीन कसा विस्तार होईल असाच विचार मनुष्य सतत करत राहतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला जर 500 रुपये हजेरी मिळाली तर तेवढ्यामध्ये तो सुखी असतो. पण 500 मिळाल्यानंतर असं वाटतं की 500 मला 700 रुपये कधी हजेरी मिळेल, म्हणजे आणखी 200 रुपयाची हाव वाढते. 700 मिळणाऱ्याला 1500 कधी मिळतील असं वाटतं. म्हणजे प्रपंचाचा विस्तार जसा वाढत जातो तशा अंतःकरणामधला लोभही तेवढ्या प्रमाणात वाढत जातो. लोभरूपी जो अग्नी आहे तो कितीही प्रकारचं आपण त्याच्यामध्ये इंधन जर टाकलं तर विझत नाही. एखाद्या भडकलेल्या अग्नीमध्ये ते विझवण्याकरता
जसं तूप वगैरे टाकावं, तेल टाकावं आणि तो विझवण्याचा प्रयत्न करावा, हे जसं मूर्खपणाचं आहे, तसं प्रापंचिक चिंतन करणाऱ्या मनामध्ये कितीही सोयी साधनं उपलब्ध करून दिली, प्रपंचाचा किती जरी आपण विस्तार वाढवला तरी त्याचा लोभ जो आहे तो मनातला शांत होत नाही, तृप्त होत नाही. बास आता काही नको याच्या पुढं असं मनुष्याला कधीच वाटत नाही. आणि तो जो लोभ आहे हा लोभच माणसाच्या दुःखाचं कारण आहे. लोभामुळं हाव निर्माण होते आणि ती हाव पूर्ण न झाल्यामुळं दुःख हे ठरलेलंच आहे. म्हणून समर्थ सांगतात की ही सगळी दुष्ट साखळी माणसाच्या मनाला निर्माण होते. म्हणून देहाधिक प्रपंच हा चिंतेला, पर्यांतरी लोभ निश्चित ठेला. अगदी निश्चित म्हणजे ठामपणानं त्याचा लोभ हा वाढीला लागतो. समर्थ म्हणतात की एवढं जर कळालं तर मनुष्यानं काय केलं पाहिजे, थोडं 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 प्रपंचाचं चिंतन कमी करत आलं पाहिजे. एकदम सोडता येणार नाही, पण हळूहळू हळू सोडलं पाहिजे. त्याकरता एक उदाहरण सांगितले. एक सामान्य मनुष्य, गृहस्थ मनुष्य एका महात्म्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, मला बाबा भगवत चिंतन करायचं आहे, मला त्या ठिकाणी काहीतरी आध्यात्मिक शांती मिळवायची आहे, त्याकरता काय केलं पाहिजे. त्या महात्म्याने विचारलं, बाबा तुझी परिस्थिती कसं आहे, तुझं घरचं वातावरण सांग. तो म्हणला, माझ्याकडे 100 जनावर आहेत म्हणला, फार मोठा आणखीन माझा व्यवसाय आहे, शेतीवाडी आहे, प्रपंच मोठा आहे. त्या महात्म्याने सांगितलं, आता तो आध्यात्मिक चिंतन कसं करणार. मग ते म्हणले, मला काहीतरी मार्ग सांगा. त्यांनी सांगितलं, म्हणले तुझ्याकडं 100 आहेत ना जनावरं, हो, त्यातलं म्हणले एक कमी झालंय असं समजायचं, 99 राहिलेत असं समजायचं, दुसऱ्या दिवशी दुसरं कमी झालंय असं समजायचं, 98 राहिलेत असं समजत समजत 0 पर्यंत यायचं. करायच्या सगळ्या गोष्टी, पण ते कमी झालंय असं समजून करायचं. आणि असं करत करत प्रपंचातला सगळा जो विस्तार आहे तो अंतःकरणातून कमी करत आणायचा. बाहेरची कुठली गोष्ट कमी करायला नाही सांगितली, मनातनं कमी करत आणायचं. आणि ते कमी करत 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 ज्यावेळेला ती जागा मनामध्ये रिकामी होईल, त्या रिकाम्या झालेल्या जागेमध्ये भगवंताचं नामचिंतन करायचं. असं करत करत भगवत नामचिंतनाचा एक एक टप्पा वाढवायचा आणि प्रापंचिक चिंतनाचा एक एक टप्पा कमी करत आणायचा. असं जर केलं तर मग त्या ठिकाणी आध्यात्मिक प्रगती होईल. समर्थ इथे हे सांगतात, हरिचिंतने मुक्तिकांता वरावी. भगवंताचं चिंतन सातत्यानं करत राहिल्यानंतर जीवाला सहजगत्या मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष, मुक्ती, सायुज्य हे सगळे जे शब्द जे आहेत अध्यात्मामधले, हे तेवढ्या खोल अर्थानं आपण बघण्याची काही गरज नाही. आपण मोक्ष किंवा मुक्ती या शब्दाचा अर्थ असा घेऊया की दुःखमुक्तता, दुःखातून असणारी आपली सुटका, त्यालाच मोक्ष म्हणायला काय हरकत नाही. आणि माणसाला तेच पाहिजे. बाकीचा मोक्ष, सायुज्यता, सलोकता, स्वरूपता कोणी बघितलेला आहे, कधी मिळणार आहे आणि कुठे मिळणार आहे कोणाला माहिती आहे. सध्या आमच्याकरता मोक्ष हा आहे की आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे, दुःखमुक्त जीवन झालं पाहिजे. यालाच खरा मोक्ष म्हणतात, ही जीवनमुक्ती आहे. आणि म्हणून ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हरिचिंतन केलं पाहिजे. हरिचिंतने मुक्तिकांता वरावी. मोक्ष एवढा सोपा मिळतो की एखाद्या मुलीबरोबर, एखाद्या स्त्रीबरोबर एखाद्याचं लग्न ज्यावेळेला होतं त्यावेळेला ती पत्नी जेवढी त्याला सुलभ आणि सोपी असते, त्याप्रमाणे मोक्ष मुक्ती ही त्या भगवत भक्ताला, हरिचिंतन करणाऱ्या साधकाला तेवढ्या प्रमाणात सोपा मोक्ष मिळत असतो. आणि महाराज म्हणतात की त्या मोक्षरूपी, मुक्तिरूपी त्या नवरीबरोबर त्या साधकानं विवाह करावा. आणि ते करण्याकरता उपाय जर काय असेल तर सदा संगती सज्जनांची धरावी. त्याकरता संत महात्मे, साधू सज्जन यांच्या संगतीमध्ये राहावं, त्यांच्या विचारांचं अनुकरण करावं, त्यांचं अनुसरण करावं. आणि मग ही अवस्था आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचं समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं हे चिंतन आहे. तेव्हा मंडळी, आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये मंडळी. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.